press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुनील फुलारी सर हे मार्गदर्शन करतील. आवडली का? ज्यांनी बघितले त्यांना आवडली का व्हिडिओ? मी मुद्दाम दाखवली कारण आजच्या या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जे सर्व्हिसमध्ये येणार आहेत त्याच्यात सब इन्स्पेक्टर्स आहेत, एक्साईजचे सब इन्स्पेक्टर्स आहेत, नंतर सेल्सटॅक इन्स्पेक्टर्स आहेत आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर. तर युनिफॉर्म सर्व्हिसेस प्रती ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच याच्यातून काही स्फूर्ती मिळेल. जरी हा व्हिडिओ आमच्या कॉन्स्टेबलचा आहे, पासिंग आउट परेडचा व्हिडिओ होता हा, आणि तुम्ही शिस्तबद्ध संचलन त्यांचं बघितलं असेल. जे गाणं ऐकलं ते SRPFचं टायटल सॉन्ग आहे आणि पोलीसचं थोडी झलक आपल्याला मिळावी. जे पालक मंडळी आलेले आहेत आणि इतर याच्या पुढे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना थोडीफार जाणीव होईल की पोलीस खातं SRPF हे काय आहे. म्हणून मी हा मुद्दाम व्हिडिओ दाखवला जो आत्ता मागच्या महिन्यातली परेड आहे. आणि असं शिस्तबद्ध काम करणाऱ्या दलात आपण येत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. हा युनिक अकॅडमीचे प्रमुख आणि त्यानंतर मला भेटलेले श्री गव्हाणे व्यासपीठावर उपस्थित होते, श्री डहाणे, आपले सर्व प्राध्यापक मंडळी आणि उपस्थित सगळे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि यापुढे ज्यांना आशा उर्मी आहे, जिद्द आहे की आपण शासकीय सेवेत दाखल व्हायचे सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, युनिक अकॅडमीचा मी खरंच आभार व्यक्त करतो आणि कौतुकी करतो तुमचं. कारण जेव्हा मी परीक्षा पास झालो तेव्हा माझा सत्कार नाही केला कोणी. तुम्ही भाग्यवान आहे सगळे इथं बसलेले की तुमचा सत्कार करण्यात आला आणि इतकी चांगली अकॅडमी तुम्हाला मिळाली, मार्गदर्शन मिळालं, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं आणि ते वर्षानुवर्ष मिळत आहे सतत. कारण जे मी अनुभव ऐकले त्याच्यात साधारण 3 वर्षाचा एक कालावधी सगळ्यांनी परीक्षार्थींनी व्यतीत केलेला आहे. 3 वर्षात माणूस ग्रॅज्युएट होतो साधारण. पण जी परीक्षा प्रक्रिया होती, विविध काही काही बाबी असतात शासनाच्या MPSC परीक्षेसंबंधीच्या आणि इतर सगळ्या, ते मिळून साधारण 3 वर्षात आपल्याला यश मिळालेलं आहे. मी गव्हाणे सरांना सांगितलं होतं पहिला नंबर आल्यावरही माझा सत्कार झाला नाही तर तुम्ही बॅकलॉग भरून काढावा नंतर. तर असो, त्या काळातली परीक्षा आणि आताची परीक्षा याच्यात बराच फरक पडलेला आहे. मध्ये डहाणे बोललेत, माझे सहकारी आहेत, त्यांनी माझ्यासोबत कामही केलेलं आहे. विदर्भातून जेव्हा आम्ही परीक्षा देत होतो त्यांच्या काळात त्यांनी स्वतःच कोचिंग क्लास सुरू केला, गायडन्स मिळत नाही म्हणून. माझ्या काळात तर परीक्षा कशी द्यावी, पुस्तक कोणते वाचावे आणि अभ्यास कसा करावा हे नागपूरला सांगणारच कोणी नव्हतं. त्यामुळे पुस्तक आणायला ट्रेननी पुण्याला यायची सोय नव्हती, कारण पुस्तक कोणतं आणावं हेच माहीत नाही तर ट्रेन कशाला पकडायची. तर त्याच्यामुळे त्या काळात जेव्हा मी विचार करतो परीक्षा दिली आणि आताही सांगितलं की 2 वर्षामध्ये जे तंटे झाले, न्यायालयीन आहेत, बाकी सगळे प्रश्न आहेत, तर 2 वर्ष परीक्षा नव्हती. डहाणेंच्या काळातही तेच त्यांनी सांगितलं की 2 वर्ष नव्हती आणि माझ्या काळातही 2 वर्ष नव्हती, 0 बजेटमुळे. हे 2 वर्ष रिपीट होतात दर 10 वर्षांनी असं मला वाटत आहे. त्याच्यात अनेक वेळा गुणवंतांची संधी जाते, काही जणांचं वय उलटून जातं, संधी हिरावल्या जाते, परंतु जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर नक्की यश प्राप्त होतं. आता ज्या लेडीजने 2-3 यशस्वी महिला उमेदवारांनी जे त्यांच्याबद्दल सांगितलं आणि त्यांचे अनुभव आपण ऐकले असाल तर त्यांच्या मागे त्यांचे पालक, त्यांना सपोर्ट करणारे त्यांचा मित्रपरिवार आणि नंतर आपले प्राध्यापक, या सगळ्यांचं अभिनंदनच आहे की ज्या मुलींना काही होप्स समोर दिसत नव्हत्या, सराउंड प्रतिकूल होतं वातावरण, सभोवतालचा समाज, आणि त्याच्यातून आपण पुढे आल्यात त्याबद्दल सगळ्या महिला उमेदवारांचा विशेषतः मी अभिनंदन करतो. आणि पालकांनी, ग्रामीण भागातले पालक आहेत, बहुतेक ग्रामीण भागातले आहेत आणि त्यांनी असा आपला मुलींना पाठिंबा दिला. मुलांना तर देतो किंवा मुलं घेत नाहीत आणि घर सोडूनही जाऊ शकतात. बहुतेक जाती असतील अशी येतात का तुमच्याकडे घर सोडून गेलेले? पण मुलींना खरोखर अडचण असते आणि त्याच्यातून त्या पुढे आल्यात आणि त्यांनी 3-4 वर्ष मेहनत दाखवली आणि विविध आता खात्यांमध्ये त्या नोकरीला जातील आणि विशेषतः पोलीसमध्ये येतील. मग आमच्या इथे ज्या कॉन्स्टेबल होते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. आणि खरं आहे की पोलीस खात्यात दाखल झाल्यावर अभ्यास करायला वेळ मिळत नाही आणि सुट्टी मिळणे फार अवघड आहे.
परीक्षेच्या परवानगी आम्ही देतो, परंतु त्याच्यात अटच असते की आवश्यक कार्यप्रसंगी तुम्हाला रजा नाही देता आली तर त्या अटीवरच परवानगी परीक्षेला बसण्याची देण्यात येत आहे. आणि बहुतेक वेळा सुट्टी देणंच अवघड जातं, पण त्याच्यातूनही यश घेणारे, आपला मार्ग पकडणारे उमेदवार आहेत. आणि SRPFमध्ये युनिक अकॅडमीने आम्ही हा प्रयत्न केला 2 वर्षापूर्वी. जी आमची कॉन्स्टेबल्स आहेत, कॉन्स्टेबल्सची मुलं आहेत, अधिकाऱ्यांची मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं मिळालं पाहिजे आणि त्याच्यात युनिक अकॅडमीने आम्हाला सहकार्य केलं, हे मी विशेष नमूद करू इच्छितो. आणि त्याच्यातून जी बॅच निघतं आहे त्याच्यातले काही यशवंत होतील अशी आम्हाला आशा आहे. आणि त्यामध्ये युनिक अकॅडमीने आर्थिकदृष्ट्यासुद्धा बरंच कपात करून त्यांची फी लावली होती आणि तिथे अख्ख्या महाराष्ट्रातून SRPFच्या कर्मचाऱ्यांची मुलं त्या वर्गामध्ये 2 वर्षापासून अभ्यास करत आहेत. अशा प्रकारे एक सामाजिक दृष्टिकोनी युनिक अकॅडमीने ठेवला, हे अभिनंदनाची बाब आहे. आता जे यशवंत विद्यार्थी इथे आलेत आणि जे आता पुढे देतील, काही जणांना याच्यात यश मिळालं नसेल, त्यांनी खरोखर नाउमेद होण्याची गरज नाही आहे, कारण गुणवान विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे आणि बाकीचे गुणवान नाहीत असाही त्याचा अर्थ होत नाही. मला आतापर्यंत दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरतावादी हे वादी माहीत होत आहे, परंतु ते नशीबवादी आणि प्रयत्नवादी माहीत झाले मला आज. ते जे मग डेफिनेशन सांगितले, पण नशिबावरही हवाला पूर्ण देऊ नका. नशीबवादावर बसणारे सतत बसस्टँड, रेल्वे स्टेशनवर हात दाखवत असतात आणि भविष्य विचारत असतात, तर तेवढे नशीब बघू नका. मेहनत मात्र ठेवा, प्रयत्नवादीच असायला पाहिजे. आणि जो आशावादी दृष्टिकोन उमेदवारांनी आपल्या अनुभव कथनात सांगितला तो नक्कीच आपल्या कामा येईल. अनुभव कटू असले तरी ते पचन करायची सवय ठेवा, पचनी पडली पाहिजेत. आणि त्याच्यातूनच ज्यांना परीक्षेत अपयश आलं असं वाटतंय, ती यशाची ते वाक्य आहे की पहिली पायरीच ती आहे आणि त्या अपयशाच्या पायरीवरूनच तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता. तर आपला अभ्यास चालू ठेवा. जे इथे आलेले उमेदवार आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांना पाठिंबा द्यावा. पालकांनी, माझ्याही आईवडिलांनी मला फॉर्म्स किती भरायचे आहेत, फी किती लागते किंवा कोणती परीक्षा द्यायची आहे हे जास्ती विचारलं नव्हतं आणि मी सांगितलं नव्हतं. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी माझा चॉईस काय आहे, माझा पोलीस खात्याचाच पहिला चॉईस होता आणि दुसऱ्या शाखा मिळत असतानाही इतर MPSCच्या ज्या सामान्य राज्यसेवा आहे, डेप्टी कलेक्टर आहेत, डेप्टी CO आहेत, माझा पहिला चॉईस होता आणि मी आवडीनेच पोलीस खात्यात आलो. आणि त्यामुळे इथे आल्यावर इच्छा अडचणी आहे, ताणतणाव आहे, मला वेळ मिळत नाही, मला कुटुंबाकडे लक्ष द्यायला मिळत नाही, हे निराशेचे सूर कधी नोकरीत मी तरी आळवलेले नाहीत. मला म्हणून त्या कॉन्स्टेबलचं कौतुक वाटतं की हिवाळी अधिवेशनाचा बंदोबस्त केल्यावरही तिने परीक्षा दिली. त्यामुळे प्रत्येक नोकरीचे वेगळे जोखीम आहे, वेगवेगळे अँगल्स आहेत, वेगळे प्रतिकूल परिस्थिती आहे, पण पोलीस खात्याची आणखी जास्ती थोडी काम करण्याची तयारी असावी, वेळ जास्ती देण्याची तयारी असावी. कारण आहेरे आणि नाहीरे वर्ग जो आहे, आता तुम्ही सांगत होते की टेबलाच्या इकडे, टेबलाच्या पलीकडे, किंवा नोकरीत आल्यावर आपली थोडी विचारसरणी बदलते, वागणूक बदलते समाजाप्रती, आपल्या मित्रांप्रती. मग एकाचा अनुभव होता की फोन येत नव्हते, आता फोन यायला लागलेले आहेत. पण फोन घेणं शिका तुम्ही. फोन घेतलेच पाहिजेत. नोकरीत आल्यावर तुम्ही कोणत्याही पदावर असोत, कॉन्स्टेबल असो की SP असो की DG असोत, आम्ही फोन घेतलेच पाहिजेत आणि ते सामान्यांचेच फोन असतात. त्याच्यातून तुम्ही ओळखा काय चांगलं आहे, वाईट आहे, ठीक आहे. परंतु आता जे तुम्हाला जाणवतं आहे की तुम्ही जेव्हा नाहीरे वर्गात होते आणि पोलीस स्टेशनला तुम्हाला जी वागणूक मिळायची, हॉस्पिटलला मिळायची किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात मिळायची आणि तुम्हाला चीड येत होती, ती चीड दूर करणे, ती कमी करणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जे 270 लोक इथे यशस्वी झालेला आहात. आता तुम्ही आहेरे वर्गात आल्यावर तुम्ही आपल्या पालकांच्या अडचणी, आपल्या मित्रांचे, आपल्या समाजाचे, शेजाऱ्यांच्या अडचणी आता जाणीव ठेवा की हे तेव्हा मला असं जाणवलं होतं, तर आता तुमच्या कामामुळे तसं कोणालाच जाणवायला नको. आणि तेवढी सकारात्मकता, प्रोॲक्टिव्ह रोल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, की तुम्ही दुसऱ्यांचे दुःख आणि संवेदना जाणून घ्या. त्याच्या भूमिकेत शिरून बघा की त्याला कसं वाटतं आहे तुम्ही असं वागल्यावर, आणि तसं सामान्यांना थोडी मदत करणे, तुम्हाला त्यांचे दुःख जाणून घेणे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही सोल्युशन काढू शकत नाही, आम्ही काढू शकत नाही, परंतु ऐकून घेणे. जे मला सांगितलं ना, कान 2 आहेत, पण कान देऊन ऐकणे शिका की त्यांचे जे संवेदना आहे, त्यांचे दुःख आहे ते तुम्ही कितपत जाणून घेऊ शकता आणि त्यांच्या दुःखावर पूर्ण सोल्युशन नाही पण फुंकर तरी मारू शकता. निदान एवढं जरी जाणीव ठेवली आता येणाऱ्यांनी 270 जणांनी, तर निदान हे आपले जे भाषण आहेत, आपले मनोगत आहेत, ते नक्कीच
चांगला परिणाम साधतील आणि एक समाजाच्या पुढे शासनाचं जे चित्र येतं आहे ते चांगलं होण्यास सगळ्यांनाच मदत मिळेल. मी तुम्हाला ते शपथही दाखवली, मुद्दाम दाखवली शपथ, की ही शपथ घ्यावी लागते. जेव्हा पोलीस खात्यात आणि युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये तुम्ही येता, बाकी खात्यांमध्ये ती पद्धत नाही आहे, परंतु युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये ही पद्धत आहे आणि प्रचलित असलेले कायदे घटना याचं आपण पालन करू. तुम्ही ऐकलं असेल. आणि निष्ठा ठेवू, सामान्य लोकांना न्याय देऊ, बंधुभाव आणि सहिष्णुता कायम ठेवू, या प्रकारचे वाक्य त्या याच्यामध्ये आहे. आणि जनता के प्रति उचित व्यवहार करते हुए उनके न्याय और अधिकारों की रक्षा करूंगा, हे महत्त्वाचं वाक्य आहे त्याच्यात. त्यासाठी आपण नोकरीत आलेलो आहे. आपली कॉलर टाईट होईल, ठीक आहे, पालकांनाही बरं वाटेल, परंतु सामान्य जनतेला जेव्हा बरं वाटेल तेव्हाच हे उद्दिष्ट साध्य झालं असं समजा तुम्ही नोकरीत आल्यावर. त्याच्यापुढे आणखी वाक्य आहे, प्रशिक्षण के दौरान संपादित ज्ञान और कौशल्य का सद्भावपूर्वक प्रयोग करूंगा. जे काही ज्ञान तुम्ही आतापर्यंत मिळवलेलं आहे, पुढे ट्रेनिंगमध्ये मिळवाल, पोलीस खात्यामध्ये किंवा इतर खात्यांमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही सद्भाव ठेवून पब्लिकप्रती, इतरांप्रती वागलं पाहिजे आणि त्याचा उपयोग झाला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही प्रतिज्ञा त्यामुळे दरवेळेस पासिंग आउट परेडमध्ये युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये दिल्या जाते. आता उमेदवारांना आम्ही मेमेंटोही दिलं आहे युनिक अकॅडमीने. हा राजदंड दिलेला, हा राजदंडच आहे जो आमच्या खांद्यावर आहे, तो तुमच्या हातात दिला त्यांनी. आणि त्याच्यात एक वाक्य आहे, सत्यमेव जयते. ते वाक्यसुद्धा लक्षात ठेवा आपण, आणि सत्याचाच नेहमी विजय होतो. म्हणून मग उमेदवारांनी जे सांगितलं की सिस्टीमवर, MPSCवर आणि परीक्षा पद्धतीवर विश्वास ठेवा, ते 100% खरं आहे. व्यवस्था सगळ्या चुकीच्या नसतात, चुकीच्या पद्धतीने नेणारे बरेच माणसं असतात. परंतु आता जी गरीब वर्गातून, सामान्य परिवारातून मुलं आलेली आहेत आणि ती उत्तीर्ण झालेली आहेत, इंटरव्ह्यूमध्येही चांगले मार्क आहेत, तर त्यामुळे व्यवस्था चांगली आहे, याच्यावर विश्वास ठेवा. MPSC चांगली आहे, शासनाचे बरेच उपक्रम चांगले आहेत आणि त्या व्यवस्था चांगल्या करण्यासाठी आपल्या हातून जेवढे प्रयत्न येतील, त्याला पाठबळ मिळेल, ते आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेले पाहिजेत. त्यामुळे हा राजदंड उंचावून जेव्हा फोटो काढला फोटोग्राफरनी, तर हा असाच उंच राहील, सत्यमेव जयतेसुद्धा तसाच वर जाईल आणि भारताचा राष्ट्रीय ध्वज तिथे आहे, तो तुमच्या अभिमानास्पद कामगिरीने वर डौलत राहील, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पालकांना माझी अजून एक विनंती आहे, इथे जे काही पालक आलेले आहेत, आपले मुलं आता नोकरीत गेले आणि विशेषतः पोलीस खात्यात जे जातील, त्यांना हे नका सांगू की बाबा साताऱ्याचं आहे तर साताऱ्याच पोस्टिंग आहे. मुलांना जवळ ठेवण्यापेक्षा ते जिथे जातील, दुर्गम भाग काही नाही महाराष्ट्रात, आता सगळीकडे रस्ते, रेल्वे आणि टेलिफोन आहेत. फोनवर बोलता येतं, घरी बायकोशी बोलता येईल, मैत्रिणींशी बोलता येईल, मित्रांशी बोलता येईल, ग्रुपवरही बोलता येईल. त्यामुळे दुर्गम भागात पोस्टिंग घेऊ नका. कोल्हापूरचं आहे तर कोल्हापूरलाच पाहिजे, पुण्यात आहे तर पुण्यातच पोस्टिंग पाहिजे, हा आग्रह सोडून द्यावा पालकांनी. आपली मुलं पोलीस खात्यात किंवा एक्साईजमध्ये किंवा सेल्स टॅक्समध्ये गेलेली आहेत, महाराष्ट्रातच राहणार आहेत आणि जिथे कुठं आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, हे गीतच तुम्ही नेहमी गात असता. त्यामुळे जिथे काही पोस्टिंग मिळेल ती चांगली मिळेल. बरेच जण येतात आमच्या इकडे पोस्टिंग मागायला की पुण्यातला आहे पण त्याला ते इंदापूरला आईवडील आहेत, तर त्यांना तिथे पोस्टिंग पाहिजे इंदापूरला. का? तर आई आजारी असते. तर मी म्हटलं पुण्यात आण त्याला, पुण्यात ठेव आईवडिलांना जवळ. इंदापूरला तुला कशाला जायचं आहे? प्रगतीसाठी नोकरीत आला, आता पुणेसारखं चांगलं ठिकाण आहे, तर मेडिकल उपचार इंदापूरला चांगले मिळतील की पुण्यात मिळतील? पण त्याला गावाकडे नोकरी पाहिजे. म्हणजे पहिली गरज नोकरीची पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी गरज आहे की गावाकडे नोकरी, मला पोस्टिंग पाहिजे. तर हे थोडे निगेटिव्ह पॉईंट्स असतात नोकरीत आल्यावर, तेही सोडून द्या. कुठेच काही फरक पडत नाही. मी गडचिरोलीत 20 वर्षापूर्वी नोकरी केली, जेव्हा रस्ते, फोन, TV काहीच नव्हता. आणि गडचिरोलीचं वातावरण तुम्हालाही माहीत आहे. परवाही नक्षलवाद्यांनी 6 जवानांना झारखंडमध्ये ॲम्ब्युशमध्ये शहीद केलेलं आहे. तर मग अशी परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे त्याला घाबरायचं नसतं, त्याच्यात तणावही घ्यायचा नसतो. जे आलं आहे ते आनंदाने आपली ड्युटी करायची आहे. आणि जेवढे आनंदाने सकारात्मक ऊर्जा ठेवून ड्युटी कराल, आपलं शासकीय कर्तव्य कराल, तेवढा आनंद तुमचा वाढेल, तेवढा तुमच्या परिवारासोबत तुमचा आनंदमय, सुखमय काळ जाईल आणि एकूणच समाजाला एक पॉझिटिव्ह चित्र त्याच्यातून मिळेल. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच उमेदवारांनी आपलं मनोगत सांगितलेलं आहे, पण त्याच्यातून एकच आहे की आपली जिद्द आणि सकारात्मकता आपण कायम ठेवली पाहिजे. पुढील परीक्षा देण्यासाठी सतत अभ्यास, वाचन करत राहिलं पाहिजे. आता इथे बराच वर्ग आहे ज्याच्यात उत्तीर्ण झालेले नोकरीत येतील पण नाही झाले आणि ज्यांना पुढे द्यायची आहे, त्यांनी अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि सातत्य ठेवलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा हा काही कोर्स नाही आहे आणि त्याचं काही गॅरंटी नाही आहे कुठेच की कोणत्याही क्लासद्वारे आणि कोणत्या पुस्तकाद्वारे तुम्ही पास होणार. त्यामुळे 2 ते 3 वर्ष सातत्यता ठेवावी. आपलं ध्येय जे आहे गाठायचं, त्याच्यासाठी सतत कार्यमग्न राहावे. मित्रपरिवार ठेवा. मित्रपरिवाराबद्दल मला सांगण्यात आलेलं आहे. मग दारू पिणारे असले तरी मित्र चालतील, पण स्वतः पितो की नाही हा स्वतःवर अवलंबून आहे. त्यामुळे कसे मित्र ठेवावे, वाईटी असावेत, कधी कधी भांडणात कामी पडतात मसल पॉवर असलेले,
आपण मारू शकलो नाही तर दुसरे मारतील असंही असतं. त्यामुळे तशी मित्र लागतात कधी कधी. पण आपण किती वाहवत जायचं त्याच्यात आणि त्या संगतीमध्ये हे स्वतःवर अवलंबून आहे. निरक्षीर विवेक बुद्धी म्हणतात ती आपल्यात असली पाहिजे आणि ते नीर काय आणि शीर काय ते कळलं पाहिजे आणि तो भेदाने आपल्याला वागता यायला पाहिजे. तुम्ही सत्यच आपल्यासोबत कायम ठेवा. बाकी वागतात त्यांना वागू द्या. टोमणे मारणारे मारतच असतात, तो प्रश्न नाही आहे. पण शेवटी जे आहे मंजूळ गाणं जे आहे तेच ऐकावं वाटते, बाकी कर्कश कोणी ऐकतही नसतो. त्यामुळे हे असे बरेच प्रसंग आहेत. पोलीस खात्यात आम्हाला तसेही मिठ्ठू पाहिजे नाहीत. गव्हाणे साहेब, मिठ्ठू म्हणजे पॅरट. आम्हाला गरुडासारखे लोक पाहिजे, तसे तुम्ही तयार करून पाठवा. फक्त ऐकून गोड बोलणारे आणि काहीच न करणारे तसे नकोत. आजकाल तसंही जास्ती पीक आलेलं आहे, हे लक्षात घ्या. फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमाद्वारे फक्त कृती नाही, फक्त उक्ती आणि त्या सांगणे आणि करणे याच्यात खूप फरक आहे. म्हणून ती म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तर तसे करून दाखवा काहीतरी. ठीक आहे, तुमचे पावलं वंदणार नाहीत कारण तुम्ही काही कोणी बाबा बुवा नाही आहे, परंतु तुमचे कार्याचा गौरव करणारी पब्लिक आहे. आणि नक्कीच पब्लिक कोणत्याही जिल्ह्यात असा, महाराष्ट्रात कोणत्याही भागात असा, पब्लिकला जेव्हा पटते की अधिकारी हा बोलणारा आहे आणि त्याप्रमाणे वागणारा आहे, कोणत्याही प्रकारे भेदभाव नाही, तर ते आपोआप सत्कार करतात. माझा करावा असं मी तुम्हाला म्हणत नाही. तुम्ही मला इथं बोलावलेलंच आहे, ते तोच माझा सत्कार आहे असं मी समजतो आहे. आणि तुम्ही मलाही तसंच राजदंड दिलेलाच आहे. आणि जे नोकरी देतात त्यांना मी सांगू इच्छितो की आता याच्या पुढच्या ट्रेनिंगमध्ये स्वारस्य दाखवा. इथे संपलेलं नाही आहे तुमचं काम, तुम्ही फक्त आतमध्ये आलेला आहात. पण तिचे काय कायदे आहेत, कानून आहेत, काय नियम आहेत, शासनाचे काय नियम आहेत, हे समजावून घेणं तुम्हाला पुढच्या एका वर्षभरात आवश्यक राहील. अपॉइंटमेंट मिळाल्यावर त्याच्यात स्वारस्य दाखवा, विनयशील राहा, आज्ञा पालनाचं गुणधर्म शिका. काही जणांना असतो पालकांचं ऐकायचं नाही. आजची पिढी ही नाही, आता जी येतं आहे 10वीच्या 12वीमध्ये जी आहे, बरेचसे जणं पालकांचं ऐकत नाहीत. पालकांना सांगावं लागतं अभ्यास करा, करत नाहीत. व्हॉट्सॲप आहे, मोबाईल फोन आहे, त्याच्या नादात सतत असतात. वेळ कसा जातो त्यांनाही कळत नाही. परंतु इथे जी मुलं आलेली आहेत ती त्याच्यातून वेगळीच असतील, नक्कीच आहेत, त्यांनी सांगितलं आहे मगा. आणि त्यामुळे मोबाईल फोनचा, स्मार्टफोनचा, सोशल मीडियाचा कसा कितपत वापर करावा त्याची एक लिमिट स्वतःच आपण आखून घ्यावी आणि त्याप्रमाणेच आपण आपली दैनंदिन आचरण ठेवावं. मला आठवतं आहे, इथे मी DCP सायबर इकॉनॉमिक विंगसुद्धा पुण्यात मी स्थापन केली होती साधारण 10 वर्षापूर्वी. तर तेव्हा आता जसं व्हॉट्सॲप, यूट्यूब, इंस्टाग्राम आहे, तसं त्यावेळेस ऑर्कुट सोशल मीडिया होतं, जर काही लोकांना माहीत असेल. ऑर्कुटची आरी गेलेली युवा पिढी होती त्यावेळेस. ऑर्कुटचे दुष्परिणामही खूप झाले युवा पिढीवर त्यावेळेस. तेव्हा आम्ही त्यांना आवाहन करायचो की हे सोशल मीडिया आणि इंटरनेट हे मायाजाल आहे आणि याच्यामध्ये किती माहिती द्यायची, स्वतःचे फोटो किती टाकायचे, सेल्फी किती टाकायच्या, आपल्या कुटुंबियांची माहिती किती द्यायची, हे स्वतः ठरवून घ्या. पब्लिकला सगळं उघडं करून दाखवायची गरज नाही आहे की मी गोव्याला गेलो, मी महाबळेश्वरला गेलो, मी इथे गेलो आणि त्याच्यात सेल्फी काढणारे खाली पडत आहेत, सांगणारे सांगतायत पण ऐकत कोणी नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जरी तुम्हाला वाटते की तुमचे अकाउंट्स तुम्ही बंद केले इंटरनेटवरचे, पासवर्ड आहे, कोडवर आहे, पण हे तुमच्यासाठी असतं. बाहेरचे दुनियेतले जे लोक आहेत, हॅकर्स आहेत, त्यांच्यासाठी ते कोडवर पासवर्ड काही नाही. हॅकिंग करणारे हॅकिंग करतात, त्याच्याहून माहिती चोरणारे चोरतात आणि त्याचा दुरुपयोग करणारे आणि विशेषतः मुलींना त्रास होण्याचे प्रकार खूप आहेत, आताही आहेत. शिकलेले मुलं मुली जेव्हा बळी पडतात तेव्हा आश्चर्य वाटतं. त्यामुळे या सोशल मीडियावर, इंटरनेटवर मी नेहमी सांगतो की आपल्या घरावर आपल्या नावाची फक्त पाटी असते, मिस्टर गव्हाणे आहेत, मिस्टर फुलारी आहे, एवढं तेवढीच माहिती त्या नेटवर दिली पाहिजे आपल्याप्रती. इतर माहिती, मी गोव्याला गेलो आहे, मी आता इथे चाललो आहे, मी इथे उडी मारतो आहे, आता मी दारू पितो आहे, हे फोटो टाकायची गरज नाही आहे. त्यांनी काय पब्लिकचं प्रबोधन होईल पण दुरुपयोगी खूप होईल. म्हणून जेवढी दरवाजाच्या नावाची पाटी असते तेवढीच ती पाटी ते माहितीपुरती असावी सोशल मीडियावर, कोणत्या अकाउंटवर, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सॲप असो की इतर असो. आणि तुम्ही जरी ते बंद केलं तरी दुनियेला सगळं उघडं आहे तुमची माहितीचे द्वार, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा मायाजालातून आपण दूर राहावं, हे माझं सांगणं आहे. आपल्या संवेदना नेहमी सामान्याप्रती, समाजाप्रती जागरूक ठेवा, हे मी मगाही सांगितलेलं आहे. आणि पोलीस खात्यात विशेषतः आता जे येतील त्यांना रंजले गांजलेलेच लोक पोलीस खात्यात येतात मदत मागायला. आणि डहाणेंनी सांगितलं की तुम्ही युनिफॉर्ममध्ये असले की पब्लिकला हेच वाटते की तुमची मदत झालीच पाहिजे आणि तुम्ही मदत केली पाहिजे. तर तो व्यापक दृष्टिकोन एक ठेवा. त्रास होतो, बरेच वेळा त्रास होतो, पण त्याला नाईलाज आहे आणि तो त्रास सहन करून नोकरी सतत सुरू ठेवायची असते. बरेच वेळा आता मला सांगण्यात आलं आहे की एखाद्या पुस्तकाचा प्रभाव असतो, एखाद्या सिनेमाचा प्रभाव असतो, एखादं चांगलं भाषण आहे त्याचा प्रभाव असतो. परंतु माझं हेही सांगणं आहे की त्यासोबत त्याच्यातले फक्त चांगले विचार घ्या.
तुम्ही अंधानुकरण करू नका. त्याच्यात तुमची स्वतःची स्वतंत्र विचारसरणी डेव्हलप करणं शिकायच्या पुढे, की कोणते विचार चांगले आहेत, आपल्याला काय उपयोगी पडेल, आपल्या परिवारासाठी समाजासाठी काय उपयोगी पडेल. कारण प्रत्येक विचार चांगले असले तरी तुम्ही फॉलो करू शकत नाही. त्याच्यातले निवडक विचार घेऊन आपली स्वतंत्र विचारसरणी डेव्हलप करा. म्हणजे मासेसोबत जाण्याची सवय नका ठेवू, की 10 जणं म्हणतात म्हणून मी तेच करायचं आणि तेच चांगलं असतं. मग आंदोलन होतं, रस्त्यावर 10 जणं येतात आणि तुम्ही दगड घेऊन पुढे राहता, दगडफेक करता, तुम्हाला प्रोत्साहित करणाऱ्याचं नाव मागे राहतं आणि गुन्ह्यात 10 जणांचं नाव दाखल होतं तुमच्यासकट. मग नोकरीच्या वेळेस अडचण येते. तर अशी विचारसरणी डेव्हलप करू नका. तुमच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या विकसित करा आणि अंधानुकरण करण्याऐवजी स्वतंत्र विचार डेव्हलप करण्याची एक शक्ती याच्यापुढे आपण डेव्हलप करावी. कारण सगळ्यांचे वयोगट साधारण 24, 25, 26 आहेत इथे उत्तीर्ण उमेदवारांमध्ये. तर तशी जर विचारसरणी डेव्हलप केली तर सकारात्मक एक कार्यालयामध्ये वातावरण निर्माण होईल आणि एक स्वतंत्र निर्णय क्षमता तुमच्यात डेव्हलप होईल, जी अधिकारीसाठी आवश्यक आहे. कारण तुमच्यातून बरेच जण पुढे UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा देणार आहेत आणि तो दृष्टिकोन तुम्हाला सतत लागणार आहे. मी तुम्हाला म्हटले होतं मागे गव्हाणे साहेब, की भाषण करण्याऐवजी जर शंका असतील तर त्यात कोणाला असतील तर त्या विचाराव्या त्यांनी. शासनाची व्यवस्था किंवा पोलीस खातं याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर निदान प्रश्न उत्तर काहीतरी व्हायला पाहिजेत. कारण वक्ते बोलत आहेत, मनोगत होत आहेत आणि काही झोपणारे झोपत आहेत, असं व्हायला नको. तर कोणाच्या शंका असतील तर मला विचारू शकता आपण. नोकरीबद्दल, ज्यांचे यश मिळून आता पुढे प्रशासन जॉईन करणार आहेत त्याबद्दल, शासनाच्या काही कामकाजाबद्दल असतील तर आपण कृपया विचारावे. मला काही उत्तर देता आले तर मी देण्याचा प्रयत्न करेल. आपण जागेवरती हात वर करायचं, तुमच्यापर्यंत माईक येईल म्हणजे सरांना तुम्हाला प्रश्न विचारता येईल. आणि जे यशस्वी उमेदवार झालेले आहेत त्यांना करून खास करून जर तुमच्या मनामध्ये डिपार्टमेंटबद्दल काही प्रश्न आहेत तर सरांची धारणा ती आहे की तुम्ही सिस्टीममध्ये येत आहे तर त्या सिस्टीमच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही शंका असू शकते. त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतात. आणि जे उमेदवार परीक्षा देत आहेत त्यांनाही काही प्रश्न विचारायचे तर तेही विचारू शकतील. तुम्ही हात वरती करायचं, तुमच्याजवळ माईक येऊ शकेल. इकडे प्रसाद. सर नमस्कार. मला हे विचारायचं आहे की आपला पोलीस डिपार्टमेंटचा जॉब हा मला वाटतं खूप टफेस्ट आहे आणि ह्या टफ जॉबमध्ये आपल्याला सोसायटीत लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचे, एन्फोर्स करायचे. पण सध्या जास्तीत जास्त असं ऐकायला भेटतं मनासारखं काम करायला मिळत नाही डिपार्टमेंटमध्ये. पॉलिटिकल प्रेशर असतील किंवा सिनियर्सचा दबाव असेल, त्याबद्दल सर थोडं सांगा. तुमचा PSIसाठी सिलेक्शन झालं आहे का? तो चॉईस तुमचा पहिलाच आहे ना? बरं. तर मनासारखं काम करावं म्हणूनच तुम्ही तो चॉईस दिला आणि मनासारखी नोकरी आता तुम्हाला मिळणार आहे, बरोबर? त्यामुळे यापुढेही तुम्ही तीच वृत्ती कायम ठेवा आणि मनासारखं जॉब मिळाली पण मनासारखं काम प्रत्येक वेळेस करता येत नाही. तुम्ही कायदा आणि घटना याला बांधील आहात. जनतेच्या अपेक्षा आहेत, तुम्ही म्हणता कायदा सुव्यवस्था आहे, गुन्हेगारी आहे, याला उत्तर देताना तुम्हाला कायद्याच्या चौकटीत बंधन राहूनच काम करता येईल. त्याच्यात जर तुम्हाला अनुचित दडपण आलं आहे तर ते झुगारून देण्या इतपतच ताकद तुम्ही डेव्हलप करावी, हेच माझं सांगणं आहे. आणि सत्यमेव जयते मी सांगितलं, त्यामुळे त्याचा वसा जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला अडचण आली तर काय येणार, जास्तीत जास्त बदली होईल. नोकरीतून तुम्हाला आता कोणी काढू शकत नाही एक वेळा नोकरी दिल्यावर. आणि त्यामुळे अशा अनुचित दडपणांना, आमिषांनासुद्धा आपण बळी पडू नये. तुम्हीच नाही, इतर सगळे सिलेक्ट झालेले मुलं जे आहेत, मुली आहेत, ते एक जर कायम ठेवलं तर बदलीची भीती काढून टाकले तर बाकी कोणतंही अडचण तुम्हाला येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझी नोकरी मी गडचिरोलीपासून सुरुवात केली आणि जी पहिली पोस्टिंग होती ती तिथूनच केलेली आहे आणि जे पोस्टिंग मिळाल्या त्याच केलेल्या आहेत मी. इतरांच्या पोस्टिंग्स मागणे किंवा ही पर्टिक्युलर जागा मागणे ही कामं डोक्यातून काढून टाकली आणि आईवडिलांनी, पालकांनी आणि कुटुंबियांनी अवास्तव अपेक्षा तुमच्यावर लादल्या नाहीत. ते इतरपेक्षा, बाहेरच्यापेक्षा आतूनच येतात त्या. आणि त्यामुळेच मी पालकांना म्हटलं की पालकांनी सपोर्ट करावा की सगळ्या सुखसुविधा एकाएकी आपला मुलगा मुलगी आणू शकत नाही नोकरीला लागल्यावर, याची जाणीव ठेवावी.
ती जर ठेवली तर वास्तवाला समोर जाण्यात काहीच अडचण नाही आणि बदली सोडून इतर काही अडचण नाही आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी प्रेशर लाईक सिच्युएशन येते असं सुद्धा काही नाही. त्यामुळे हे सिनेमात बघून बरं वाटते. बऱ्याच गोष्टी सिनेमातूनच काढल्या असतील तुम्हाला. प्रत्यक्षात तुम्ही कोणाला भेटले का? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की अशा अडचणी आलेल्या आहेत, मग ते नोकरीत आहेत की नाहीत? आता आहेत, त्यामुळे नोकरीत राहतातच. मी सुद्धा आहे. त्याच्या एवढं अडचणीचं काहीच नसतं. फक्त तुम्ही सत्यमेव जयतेचंच म्हणून मी सांगतो की तेवढंच ठेवा आणि कायद्याच्या चौकटीत कामं करा. बाकी काय होणार नाही. पब्लिक सपोर्ट करेल तुम्हाला. नमस्कार सर, मी प्राध्यापक मोनेश मोहनचंद्र सुपेकर, दैनिक पुण्यनगरीमध्ये वार्ताहर उपसंपादक पदावर काम करतो. तुम्ही प्राध्यापक आहे? हो. आणि वार्ताहर सुद्धा आहे? हो, वार्ताहर सुद्धा आहे. तर विषय असा आहे की आपण बऱ्याचदा सामान्य घटनेत असं दिसतं की FIR नोंदवला जाऊ शकत नाही. म्हणजे अनेक लोकांच्या अनेक समस्या असतात, कुठेतरी अत्याचार अन्याय होतो आणि FIR नोंदवला जाऊ शकत नाही. तर तसं का होतं हा एक प्रश्न. आणि नेहमी असं होतं की घटना के बाद पोलीस, असं चित्र काय? आज आपण इतकं इंटरनेट प्रगत झालं आहे, तर त्या इव्हेंटला त्यावेळी तिथं योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पोलीस पोहोचू शकत नाही असं पण एक दिसतं चित्र, किंवा तसं एक बिंबवलं गेलं समाज मनावरती. हे बदलण्यासाठी काय करता येईल असा माझा प्रश्न आहे. तुमच्या मनावर कोणी बिंबवलं तेच कळेल ना. मी मग सिनेमाचं उदाहरण सांगितलं, मायाजालाचे उदाहरण सांगितलं. घटना घडल्यावर येते याचं कारण हे आहे की घटना घडल्यावरच रिपोर्ट होतो. कुठे मर्डर होणार आहे, कुठे अपहरण होणार आहे किंवा इतर काही घटना आहे याचे पूर्वानुभव किंवा पूर्वसंकेत नसतात. एखाद्या घटनेचेच असतात पूर्वसंकेत आणि तिथे त्यावेळेस तसा बंदोबस्त असतो. परंतु इतर ठिकाणी मात्र जेव्हा संकट येतं त्याच्यानंतरच मदतीचे कॉल येतात. तेव्हाच ती पोलीसमध्ये तुम्ही सिनेमातही बरेच वेळा बघितलं असेल की पोलीस सगळ्यात शेवटी येतात. तो विनोदाचा विषय आहे. आता तुम्ही पत्रकारसुद्धा आहे, त्यामुळे समाजाची बरीच जाणीव तुम्हालाही आहे की काम समाजामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रत्येक खात्याचं कसं होतं. FIR नोंदवण्यामागे किंवा न नोंदवण्यामागे जी काही आहेत काही कायदेशीर गोष्टी आहेत. कॉग्निजेबल असेल तर FIR दाखल होतो, अन्यथा FIR त्याला म्हणत नाहीत, त्याला नॉन कॉग्निजेबल म्हणतात. त्याच्यात कोर्टात जावं लागतं सामान्य व्यक्तीला. त्याची फक्त नोंद होते पण FIR होत नाही अशा घटनांची. तो वेगळा वर्ग आहे. आणि काही तिसरा वर्ग आहे सिव्हिल डिस्प्यूटचा, ज्याच्यात FIRच होत नाही. आता हे सामान्य माणसाला समजावून सांगणं आता या प्लॅटफॉर्मवरून कठीण आहे, कारण तो थोडा कायद्याचाही भाग आहे. परंतु जी कॉग्निजेबल तक्रार आहे, दखलपात्र आहे, ज्याच्यात इंडियन पिनल कोड लागू होतो, अशा प्रत्येक प्रकारचे गुन्हे दाखल करणं बंधनकारक आहे. आणि त्याबद्दलची माहिती वेबसाईटवरही आहे. DG ऑफिसच्या महाराष्ट्र पोलीसच्या आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे, पुणे पोलीसच्या आहे. आणि अशा वेळेस नागरिकांनी हक्क म्हणून कॉग्निजेबल जर ऑफेन्स असेल आणि तक्रार दखलपात्र असेल तर ती दाखल करून घेण्याचा आग्रह धरला पाहिजे. जरी कोणी खालच्या रँक्सनी नाही म्हटलं तरीसुद्धा तो पाठपुरावा करावा लागतो. हे आहे आणि केला गेला पाहिजे. जय हिंद सर. सर माझा प्रश्न असा आहे की PSI ही जी पोस्ट आहे आता जी आम्हाला मिळाली आहे, तर इथून ती एक्झिक्युशन पोस्ट आहे, म्हणजे जे फील्ड वर्क आहे ते जास्त आहे, जबाबदाऱ्या वाढतं इथे. तर ज्यावेळी जे गुन्हेगारांना पकडणं वगैरे होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं आणि त्यानंतर असं होतं की चित्रपटांमध्ये दाखवलं जातं की वरिष्ठांचं प्रेशर येतं आणि त्यांना सोडावं लागतं. ऑन पेपर आपण बरोबर असतो लिगली, पण तरी त्या गुन्हेगारांना सोडलं जातं. तर अशा वेळेस कशी डील होणार सर वरिष्ठांशी? हाही अनुभव तुम्ही सिनेमातून बघितलेला दिसतोय. हो सर. त्यामुळे माझं तेच म्हणणं आहे पुन्हा की सिनेमा, इवन पत्रकार महोदय आहेत, कधी कधी वर्तमानपत्रात येणारी पूर्ण सत्य बातमी येते असंही नसतं. ते एक साईड ऐकून येतं, दुसरी साईड राहून गेलेली असते. त्यामुळे तुम्ही जे सांगताय हे अतिरंजित चित्र येतं डोळ्यासमोर, कथा कादंबऱ्यामध्ये येतं, सिनेमामध्ये येतं, परंतु वस्तुस्थिती तशी नसते. आणि खरोखर जे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगार आहेत त्यांना प्रेशरमध्ये कोणी सोडत नाही आणि सोडल्या जातही नाही आणि ते शक्यही नाही. कारण मीडिया पॉवरफुल आहे, कोर्ट्स पॉवरफुल आहे, ह्युमन राईट्स पॉवरफुल आहे, आता इंटरनेट आहे, इन्स्टंट माहिती मिळते. त्यामुळे असं शक्यच नाही आहे सौम्य दृष्टिकोन घेणे. आणि जे कोणी घेत असतील ते वैयक्तिक लाभापोटी किंवा काही कारणामुळेच घेत असतील, अन्यथा असं होत नाही. आणि जे नी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याची कित्येक उदाहरणं आहेत. पत्रकार महोदय सांगतील, कारवाई होते ना. ज्यांनी निग्लिजन्स केला, ज्यांनी असे अपप्रवृत्ती आहेत त्यांच्यावर वेळोवेळी सगळ्याच खात्यांमध्ये कारवाई होते. पोलीस खात्यात तर आणखी जास्ती फास्ट होते कारवाई. नमस्कार सर. माझं नाव सत्यम राठोड. मी इंजिनिअरिंग मेकॅनिकल थर्ड इयरला आहे सर. आणि मी सुद्धा प्रिपरेशन आता स्टार्ट केली.
सर मला म्हणजे माझा क्वेश्चन असा आहे की जर पोलीस डिपार्टमेंटबद्दल पर्सनली आपल्याला एखाद्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे तर म्हणजे आता अधिकारी म्हटल्यानंतर ते बिझीच असतात जास्त टाईम. तर मग सर त्यांना स्पेशली आता म्हणजे 10 मिनटं 5 मिनटं जर आपल्याला भेटायचं असलं आणि जर म्हणजे कोणी आपल्याला विरोध करायला लागले, कॉन्स्टेबल असेल किंवा की बाबा बिझी आहे नंतर, तर सर मग त्यांना स्पेशली भेटण्यासाठी किंवा टाईम जर देत नसेल तर मग त्यासाठी काय करायचं? मला भेटा तुम्ही. म्हणजे सर मी भेटायला तयार आहे ना, म्हणूनच मी आलो. म्हणजे मिस्टर गव्हाणेंनी जेव्हा मला बोलावलं, आज वर्किंग डे आहे पहिली गोष्ट. मी त्यांना म्हटलं तुम्ही वर्किंग डेला का कार्यक्रम घेत आहे, शनिवार रविवार ठीक राहिला असता कारण ऑफिस बंद असतं. कारण मी इथे 3 तास थांबणे म्हणजे तिकडे तेवढे लोक थांबलेले असतात. हा विचार घ्या तुम्ही मनात. त्यामुळे सहसा वर्किंग डेला वर्किंग टाईममध्ये कार्यक्रमाला मी सुद्धा हो म्हणत नाही. परंतु त्यांचा आग्रह होता आणि तुमच्यासारखे गुणवान विद्यार्थी भेटणार होते म्हणून मी आलो इथे. आणि त्यामुळे तुम्हाला भेट मिळत नाही मला नाही वाटत तसं असेल, पण मला केव्हाही भेटू शकता तुम्ही. मी घरी मुलाबाळांना माझ्या परिवाराला भेटत नाही, पण मी बाहेरच्यांना जास्त भेटतो. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. नाही सर, 90% मुलांचा हा प्रश्न असेल की ॲक्च्युली सर तुम्ही समजू शकतात. नाही मी समजतो ना, मी आलेलो आहे कारण मी विद्यार्थीच होतो ना केव्हा. त्याच्यामुळे माझ्या इकडे भेटायसाठी यांना माझा ऑफिसचा ॲड्रेस फोन नंबर देऊन द्याल तुम्ही. ओके, थँक्यू सर. आणि भेटणं काही अडचण नसते. म्हणजे मी विद्यार्थी दशेत भेटलेलो आहे, जाऊन भेटायचं निर्भीडपणे, काही होत नाही, कोणी मारत नाही. आणि ते पोलीस खात्याबद्दल जे सिनेमात दाखवून ते मारतात लगेच, तसं काही नाही आहे. उलट मी तर चहासुद्धा देतो विद्यार्थी आले म्हणजे. नाही सर, मी आज पहिल्यांदा म्हणजे हे एवढं बघितलं आणि ऐकलं. आतापर्यंत सर मी काही म्हणजे असे एक्सपिरियन्स केले आहे की जे म्हणजे एंटर झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे कॉन्स्टेबल जरी असतात ना, हे चला साईडला सर बसले म्हणजे असले मग डायरेक्ट ते सांगतात ना, मग तेच म्हणतो मी. म्हणून मी तुम्हाला कॉन्स्टेबलची पासिंग आउट परेड दाखवली की कसं आहे, नोकरीत आल्यावर आता सब इन्स्पेक्टर होणार आपल्यापैकी काही जण. तर उद्या मी आलो तिथे तर ते पब्लिकला थांबणार, तो बाजूला साहेब येणार आहेत. हे जे होते, जो फोबिया येतो तो त्याच्यामुळेच होतो की काही गोष्टींना आपण महत्त्व जास्ती दिलेलं आहे. स्टेटस, प्राईड, ह्या ज्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये, आपल्या लोकांमध्ये हे कल्चर बाजूला करणे हे तुमच्या हातात आहे. आमच्या हात, आपण जे करतो ते करावं आपण. त्यामुळे तुम्हाला भेट नाकारली असेल तर ते सोडून द्या आणि आपण भेटू. थँक्यू. अजून प्रश्न नाहीत ना? नाही सर, आता भेटल्यानंतर हळूहळू उत्तरं मिळतील त्याची. सगळ्या प्रश्नांची एकाच उत्तरं मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, थँक्यू सर. गुड आफ्टरनून सर. सतीश पाटील, मी जालन्याचा आहे. मी गेली 2016पासून MPSCची प्रिपरेशन करतो आहे. पण आत्तापर्यंत एकही एक्झाममध्ये प्रीमध्ये पण यश नाही मिळालं. सर मला असं वाटतं की अभ्यासाचा बुद्धिमत्तेचा काही कन्सेप्ट असतो का सर? कारण की अशा वेळेस 2-3 वर्ष झाले अभ्यास करून यश नाही मिळत सर. मग टेस्ट येतं, प्रेशर पण येतं. तर मग अशा वेळेस तुम्हालाही अभ्यास करताना प्रेशर आलं असेल सर, तर मग त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करत होतात सर? एवढंच विचारेल. थँक्यू. नाही बरोबर आहे, हा शिक्षणाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे प्रशासकीय बाबीपेक्षा शिक्षण तज्ज्ञ तुमच्यापैकी जे काही ओरिजिनल लेक्चरर टीचर्स असतील ते उत्तर देऊ शकतील की अभ्यास आणि बुद्धिमत्ता याच्याबद्दल मूळ प्रश्न आहे. परंतु तळपण घेण्याचा प्रश्न आहे. मगच मी सांगितलं की 2014 पासून अभ्यास करणारे मुलं मुली आहेत इथे. 2014 4 वर्ष गेले आणि आज 5 झालेले आहेत. तर त्यामुळे तुमचा स्पॅन 2 ते 3 वर्षाचा कमीच आहे आणि लगेच तुम्ही आशा सोडू नये. ही एक निरंतर प्रक्रिया आहे, कंटिन्युअस. आणि काही ना काही यश मिळतं. मग त्या मुलींनी सांगितलं आहे की यश मिळतंच, फक्त तुम्हाला कोणतं यश मिळणार ते 100% ते नाही मिळणार, पण दुसऱ्या स्टेपवर काहीतरी मिळून जाईल. आणि माझ्या वेळेसही टेन्शन न घेताच मी अभ्यास केला होता. आणि त्यावेळेस 2 वर्ष तर परीक्षाच नव्हती आणि एका वर्षी परीक्षा झाली त्याच्यात पोलीसचं पद नव्हतं. त्यामुळे मी जी परीक्षा दिली तेव्हाच पोलीसचं पद होतं त्याच्यात. माझा पहिलाच चॉईस होता आणि त्या यादीत मी पहिलाच होतो. त्यामुळे दडपण घेण्याला काहीच नसतं त्याच्यात. तुम्ही अभ्यास चालू ठेवा तुमचा. यश काही ना काही त्याच्यातून नक्कीच मिळेल तुम्हाला आणि चांगलंच मिळेल. नमस्कार सर. मी सध्या 20 वर्षाचा आहे आणि मी असं ठरवलं की फार लहान आहे तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी. मी असं ठरवलं की 22 वर्षापर्यंत तरी मी DYSP या पोस्टिंगवर विराजमान झालं पाहिजे. 21व्या वर्षीच व्हायला पाहिजे.
कारण ग्रॅज्युएट झाल्यावर जी काही पहिली चान्स येईल तो तुम्ही घ्यायला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. मी आताच विचारलं मिस्टर गव्हाणेंना की कमीत कमी वयाचा उमेदवार किती आहे, बघा तयार झाला तुमच्यासाठी. सर माझा प्रश्न असा आहे की पोलीस खात्यात आल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम करता येतं का? कारण खूप ठिकाणी असं पेपरात वाचायला मिळतं की म्हणजे 2 घटना असतात, एक सत्य असते आणि एक असत्य असते. पण आपल्याला सत्य घटनेला न्याय द्यायचा असतो आणि वरून प्रेशर येतं की तुम्हाला म्हणजे तो एक शब्द आहे लाज, ती लाज घ्यावीच लागते. मग हां बोला बोला ना. अशा वेळेस मग आपण कुठला निर्णय घ्यायचा? लाच न घेण्याचा. नाही सर, असं वरून प्रेशर असतं, पॉलिटिकल प्रेशर की तुम्ही असं काही प्रेशर नाही. तुम्ही वाईट कृत्य करण्यासाठी प्रेशर आलं म्हणून मी वाईट कृत्य केलं असं म्हणूच शकत नाही, कोणीच नाही म्हणू शकत. सचोटी आणि चारित्र्य ज्याच्याजवळ आहे तो कधीच हा म्हणू शकत नाही की असं प्रेशर आलं म्हणून. मी मगच सांगितलं ना, आईबापांनी म्हटलं म्हणून हुंडा घेतला, हे कारणच होऊ शकत नाही. आईबापांनी म्हटलं म्हणून लग्न केलं ठीक आहे, परंतु हुंडा घेतला हे समर्थन नाही होऊ शकत. तसंच बाकी गोष्टींचं आहे समाजामध्ये आहे. मित्रांनी म्हटलं, परिवार ते ग्रुप आहे त्यांचा बॉडी बिल्डरचा आपला वेटलिफ्टरचा, त्यांनी म्हटलं म्हणून दारू पिलो, ते नाही पिले, एकट्याने नाश्त्याला गेले, चहाला गेले, ते बाकी गेले असतील बारमध्ये पण ते एकटे चहा घेत होते, सांगितलं ना त्यांनी. मग सर तसंच करायला पाहिजे. हे प्रेशर जुगारण्यासाठी मनोबल वाढवायला पाहिजे. अच्छा, प्राणायाम, योगासन आणि मेडिटेशन हे 3 गोष्टी फार आवश्यक आहेत मनोबल जर वाढवायचं असेल तर. थँक्यू सर. म्हणून एक मुद्दा आहे, मग आम्ही ज्यांच्याशी हात मिळवले काही खूप तगडे आणि चांगले उमेदवार आले, म्हणजे ते पोलीस खात्यात नसल्यापेक्षाही तगडे होते. तर त्यांनी पोलीस खात्यात येऊन प्रकृती बिघडू नये स्वतःची, असं माझं म्हणणं आहे. पण यावे, पण ती प्रकृती कायम ठेवावी. आणि फिटनेस जो आहे आता ज्या काही मुलांचा होता खरोखर फार छान आहे. काही मुलीसुद्धा नॅशनल लेवलच्या प्लेयर आहेत. तर आता हे कारण सांगून तुम्ही की पोलीस खात्यात 24 तास काम असते, मला जेवायला भेटत नाही म्हणून तळलेले पकोडे खात बसतो, मग चहा पितो 10 वेळा आणि मग झोप लागत नाही म्हणून मी सकाळी काहीच करत नाही, हे कारणं सांगणं बंद करा. निगेटिव्हिटी जी आहे, पेसिमिझम दूर करायला पाहिजे माइंडमधून. फ्रेश राहणं शिका. झोप नाही लागली तरी व्यायाम करणं शिका. नाईट राऊंड झाल्यावरही सकाळी योगासन किंवा एक्झरसाईज करताच आला पाहिजे. म्हणून जो फिटनेस आहे काही मुलांचा तो त्यांनी कायम ठेवावा, हाही माझा एक आग्रह राहील. नमस्कार सर, माझं नाव सुशांत मांढरे. सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की प्रशासनात तुम्हाला पोपटांची गरज नाही आहे तर गरुडांची गरज आहे. तर सर, माझी अपेक्षा अशी होती की तुम्ही त्या गरुडांची व्याख्या काय आहे ना ते सांगावं. कारण कसं हा प्रश्न विचारण्याचं म्हणजे त्यामागचं कारण असं आहे की जर मला कळालं की बाबा प्रशासनात गेल्यानंतर माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तर मला प्रिपरेशन करताना व्यवस्थित किंवा ते एक मार्ग व्यवस्थित मिळेल, त्यासाठी मी हा प्रश्न विचारला सर. तुम्ही युनिकचे विद्यार्थी आहे? हो सर. आणि स्पर्धा परीक्षा देताय ना हा सर, देतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे चौकसरा आणि सभोवतालचं निरीक्षण करणं शिका. जंगल, वाईल्ड लाईफ, बर्ड्स, ॲनिमल सगळं. त्याच्यानंतर मला गरुडाची व्याख्या करावी लागणार नाही. गरुड काय बघितल्यावरच कळेल. आता वाघ कसा असतो हे मी सांगून उपयोग नाही. वाघ जेव्हा समोर डरकाळी फोडतो तेव्हाच कळते हा वाघ आहे म्हणून, नाहीतर मग त्या मेंढीला वाघाचे झूल घातलेली असेल तरी कळणार नाही. त्यामुळे असा विद्यार्थी तयार करू नये युनिकने. गरुड म्हणजे काय आणि वाघ म्हणजे काय आणि पोपट म्हणजे काय हे कळलं पाहिजे. इतपत सामान्य ज्ञान तुमच्या वर्गात द्या तुम्ही. ही डेफिनेशन मी सांगून उपयोग नाही आहे. हे निरीक्षण आहे आजूबाजूचं. आणि इंटरव्ह्यूमध्ये मी पॅनलमध्ये असतो MPSCच्या, मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत उमेदवारांचे, तेव्हा आम्ही हेच बघतो की 2-3 क्रॉस प्रश्न उलटसुलट विचारल्यावर विद्यार्थी कसा बोलतो. आता मीच विचारेल, शेती आहे म्हणून सांगितलं समजा कोणी, तर शेतीत काय दिसतंय, आंबे कुठे लागतात, वांगे कशी असतात, हे विचारल्यावर ते उत्तर उलटे सुलटे येतात मग काय की, कारण शेती बघितलेलीच नसते. तसाच जर हा प्रश्न मी या उमेदवाराला विचारला की गरुड कसा असतो आणि त्याला सांगता नाही आलं तर मग कसं उत्तर द्यायचं, हा प्रश्न येतो. त्याच्यामुळे याची व्याख्या प्रत्येक गोष्टीची कुठेच नसते. गरुड काय आहे सगळ्यांना माहीत आहे आणि गरुडाचे कौशल्य काय आहेत हे आत्मनिरीक्षणातून जाणून घ्यायच्या गोष्टी आहेत. त्याला डेफिनेशन सांगून उपयोग नाही, कारण बाळबोध लोक नकोत. हेही माझं दुसरं ऑब्झर्वेशन आहे. याला बाळबोधपणाही म्हणता येईल नंतर, की जेवढं सांगितलं तेवढंच रिप्रोड्यूस करायचं इंटरव्ह्यूमध्ये आणि मग तिथे गुण कमी मिळतात. हाही अँगल आहे त्याच्यामध्ये. की जसं मला बुद्धिमत्ता आणि अभ्यासाचं विचारलं
डायरेक्ट संबंध नाही आहे. बुद्धिवान लोकही पास होतील UPSC असं नाही आहे. UPSC MPSC फेल झालेले परंतु UPSC पास झालेले आहेत म्हणून ते कमी बुद्धिमान जास्ती बुद्धिमान असा प्रकार नसतो. पण तुम्ही कितपत शिकून घेता, आत्मनिरीक्षण किती आहे, स्वनिरीक्षण किती आहे, ॲनालिसिस करण्याची तर्कशैली कशी आहे, तार्किक बुद्धिमत्ता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत इंटरव्ह्यूमध्ये. आणि ते तुम्ही जाणून घेतल्यावरच उत्तर मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही जसं त्यांना वेळ दिली तशी मी तुम्हालाही वेळ दिली वेगळी. गरुडाचं एक वैशिष्ट्य सांगतो विचारलं म्हणून. गरुड पर्टिक्युलर एजनंतर स्वतःचे नख आणि पिसं उपटून टाकतो रक्तबंबाळून आणि त्याच्यातून तो पुनरुज्जीवित होतो आणि पुन्हा तो बुळकट होतो. त्यामुळे मध्ये ज्यांनी विचारलं ना, प्रेशर येतात, दडपण येतात, मानसिक खच्चीकरण होतं, जे काय होईल, पण त्याच्यातूनही उभारी घेता आली पाहिजे आणि एक भरारी घेऊन पुन्हा काम करायला प्रवृत्त झालं पाहिजे. हा शासकीय खात्यात येताना ही ज्याची जाणीवच ठेवा सगळेजण. जय हिंद सर, सागर पवार दौंड. तुमचा वेळ तर नाही घेत आहे ना मी जास्ती, तुमचा मौल्यवान वेळ आहे सगळ्यांचा म्हणून. सागर पवार दौंड सर. सर, सोशल मीडिया प्रेशर हा एक कन्सेप्ट म्हणजे मला असं वाचण्यातून आलेलं आहे पोलिसांवरचा. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक कॉन्स्टेबलने एक गाडी टो केली, तर टो केल्यानंतर एक लेडीज त्या गाडीमध्ये जाऊन दूध बाळाला फिडिंगसाठी दूध त्या गाडीत जाऊन बसली. व्हायरल व्हिडिओ हा झाला की त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ती फिडिंग करत असताना तिला टो केलं. मग लगेच वरिष्ठांनी त्याचं निलंबन केलं. पण दुसरी बाजू आम्हाला म्हणजे दुसऱ्या सोशल मीडिया बघितल्यानंतर कळलं की ती गाडी टो केल्यानंतर ना ती महिला त्यात जाऊन बसली. मग त्याच्यावरती तो कॉन्स्टेबल बदनाम झाला, डिपार्टमेंट बदनाम झालं. मग हा प्रेशर जो सोशल मीडियाचा आहे हा घेऊन वरिष्ठ अधिक कारवाई करणार आहेत का दुसरी बाजू बघून? बरोबर आहे. त्यामुळेच मी सांगितलं मग की खरं काय हे जाणून घेतलं पाहिजे आणि दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेऊन आपल्या मनाला पटेल तशी निर्णय किंवा कारवाई केली पाहिजे. आणि पोलिसांच्या बाबतीत सामान्य लोकांशी रोजच संबंध येतो आणि जे सोशल मीडियाचं प्रेशर पोलिसांवर नाही प्रत्येक खात्यावर आहे आणि पब्लिकवरही आहे. आणि तुम्ही आलेल्या पोस्ट जशाच्या तशा फॉरवर्ड करता, वाचत नाही, व्हिडिओज आणि फोटो तसेच फॉरवर्ड होतात किंवा त्याला समर्थन दिलं जातं, तीसुद्धा प्रवृत्ती नको. अंधानुकरण करू नये हे मी सांगण्याचा उद्देश तेच होता की प्रत्येक गोष्टीमध्ये जाणून घ्या की सत्यता कितपत आहे आणि तुम्हाला पटतं का, तरच ते फॉरवर्ड करा, तरच ऐका, त्याचा प्रसार करा, अन्यथा करूच नका. आणि आलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रतिवाद करण्यात वेळ घालवण्यात पोलीस खात्यालासुद्धा वेळ नसतो. जे खरोखरचे प्रॉब्लेम आहेत ते सोडवायला 24 तास कमी पडतात. तर अशा गोष्टी सोशल मीडियावर ज्या येतात आणि ज्या मायाजालातला भाग आहे त्या प्रत्येक गोष्टीत बदनामी आणि इतर गोष्टी करायला तसाही वेळ नाही. त्यामुळे ते कोणी करत नाही असं आहे. फारच सिरियस असेल तर केल्या जातं, अन्यथा ह्या गोष्टी इकडून ऐकून तिकडून सोडून दिल्या पाहिजेत ज्या खोट्या असतात त्या. असं सगळ्यांसाठीच आहे, इन कॉमनसुद्धा. हा शेवटचा प्रश्न ठेवू गव्हाणे साहेब. हां, जय हिंद सर. मी अमोल सावंत. पोलीस प्रशासनामध्ये येण्यासाठी जसं फिजिकल खूप इम्पॉर्टंट दिलं जातं, पण मी असे काही पोलीस बघितले आहेत की ते 40 क्रॉस केल्यानंतर त्यांचं फिजिकल म्हणजे व्यवस्थित नसतात. तर मग त्यांना बघून मला खूप काही प्रश्न पडतात. तर मग अशा म्हणजे पोलीसवाल्यांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, तुम्हाला आता पोलीस खात्यात यायचं आहे की? यायचं आहे सर, खूप आवड आहे. तर मग फिटनेस कायम ठेवा तुम्ही. 40 नंतर ठीक काय आहे सर, करायचं त्याचा माझा फिटनेस आहे, पण मी नाही, तुमचं समजलं मला. पण 40 नंतर काय करायचं तो प्रश्न पुढेचा आताच विचार करून काय करायचा आहे? नाही माझ्यासाठी नाही आहे, पण मी जेव्हा दुसऱ्यांना खात्यासाठी आहे ना, आम्ही करू ना, शासन सर, करते काय त्याच्यावर, करणार DG सर, ऑफिसही म्हणजे- करते त्याच्यावर. पण असं आहे की तुम्ही एक वेळा स्टेबल झाले आणि तुम्हाला नोकरी दिली तर त्याच्यानंतर बरेच नियम आणि कायदे आहेत आणि त्याच्यात फिटनेस कसा वाढवावा याचे बरेचसे उपायसुद्धा आहेत आणि ते केल्या जातात. पण जे तुम्हाला चित्र दिसते ते सर्वसाधारण आहे, परंतु त्याला अपवादसुद्धा आहेत. दोन्ही गोष्टी असतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी लागू आहेत. मिलिटरीमध्ये जे आहे ते वेगळे मापदंड आहेत मिलिटरीचे आणि पोलीसचे वेगळे आहेत. त्याच्यामुळे जे तुम्हाला जाणवते ते आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत. त्यामुळे तो असा 1-2 मिनटात उत्तर देण्याचा प्रश्न नाही आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की फिटनेसबाबत पॉलिसी आहे आणि काही नियम आता बनलेले आहेत मागच्या 2-3 वर्षात. आणि मेडिकल तपासणी असो, फिटनेस असो, त्याला अनुसरून भत्ता, ह्या सगळे गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यात फरक पडतो आहे.
ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्यासाठी आम्ही वेगळा कोर्ससुद्धा आता ठेवलेला आहे वजन कमी करण्याचा. परंतु शारीरिक आणि मानसिक काही गोष्टी असतात त्याची सांगड घालून हे सगळं करावं लागतं आणि ते प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. तर तुम्ही भरती झाल्यावर नक्कीच हा परिस्थिती सुधारलेली असेल असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद. आपण इतक्या शांततेने सगळं ऐकून घेतलं. युनिक अकॅडमीने मला इथे बोलावलं आणि आपल्या सगळ्यांसमोर येण्याची संधी दिली. गुणवंतांचा मला सत्कार करता आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि महाराष्ट्र शासनात आणि शासकीय सेवेत हे सगळे गुणवंत विद्यार्थी आपल्यासारखे ऊर्जा असलेले आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले येऊन परिस्थिती सुधारेल, समाजाला खूप चांगलं वाटेल आणि समाजाची सेवा आपल्या हातून घडेल याची मला आशा आहे. गव्हाणे साहेब ते शेर वगैरे खूप मारतात तर मी एक आलेलं वाचून दाखवतो फक्त. माझा नाही आहे पण बरा वाटला म्हणून. मी तसा फॉरवर्ड करत नाही पण आता आहे संधी म्हणून वाचून दाखवतो. लोग जल जाते हैं मेरी मुस्कान पर, लोग जल जाते हैं मेरी मुस्कान पर, क्योंकि मैंने कभी दर्द की नुमाइश नहीं की. ज़िंदगी से जो मिला कबूल किया, किसी चीज़ की फरमाइश नहीं की. मुश्किलें समझ पाना मुझे क्योंकि जीने के अलग अंदाज मेरे. मुश्किलें समझ पाना मुझे क्योंकि जीने के अलग है अंदाज मेरे. जब जहाँ जो मिला अपना लिया, ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की. जय हिंद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.